श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक स्वामी कथा सांगणार आहे. एकदा काय असतं, एक श्रीमंत सोनार स्वामींकडे सेवेसाठी येतो. त्याचा भाऊ जो असतो तो त्याला म्हणतो की अरे आपण एवढं श्रीमंत आहे, तू कशाला त्या साधूबुवाच्या नादी लागलाय? तुला तो साधूबुवा काय देणार आहे? काही सुद्धा नाही. त्याच्याकडे द्यायला काय आहे? काही सुद्धा नाही. तरी तो सोनार जो असतो तो ऐकत नाही. तो सोनारचा भाऊ म्हणतो आपल्याकडे एवढं सोनं आहे, गडगंज श्रीमंत आहे आपण, आणि तुला काय देणार आहे तो साधू बाबा? का तू त्याच्या मागं लागलाय? पण तो स्वामी भक्ती करतो, आणि स्वामी भक्ती केल्यानंतर त्याला फळ पण मिळणार तर असतंच. मग एके दिवशी स्वामी स्वतःहून त्याला म्हणतात की तुला काय मिळणार आहे माझी भक्ती करून? तू ना तुझ्या भावासोबत जा. स्वामींची आज्ञा म्हटल्यानंतर तो ठरवतो जायचं. त्याचा भाऊ त्याला न्यायला येतो. तेव्हा स्वामी काय करतात, 2 हडं देतात त्याला. स्वामी म्हणतात माझ्याकडे द्यायला काहीच नाही आहे तुला, ही 2 हडं घेऊन जा. मग ही हडं तो घेऊन आपल्या पिशवीत टाकतो आणि चालत चालत घरी जातो. मग चालत चालत घरी गेल्यानंतर तो घरी गेल्यावर त्याचा भाऊ हसतो आणि म्हणतो ती हडं तू त्याच्या पुढं घेतलीस, मी काय बोललो नाही, पण ती हडं दे टाकून आता. असं म्हणून घरी पोचता क्षणी त्याचा भाऊ पिशवीत हात घालतो आणि ती हडं बाहेर काढायला बघतो. हडं बाहेर काढता क्षणी ती हडं सोन्याची झालेली असतात. आपल्याला वाटतं की आपण स्वामी सेवा, स्वामी भक्ती केल्याने आपल्याला काही मिळणार नाही. जसं त्याला वाटलं की हडं मिळली, तसं आपल्याला पण वाटतं आपल्याला पण काही मिळणार नाही, आपल्याला काही त्याचा फायदा नाही होणार. पण स्वामी भक्ती केल्याने नक्कीच फायदा होतो. तुम्ही सुद्धा स्वामी भक्ती करा, अनुभव घ्या. स्वामी खूप अनुभव देतात. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर अनुभव यायचा असेल तर पहिली गोष्ट आहे की तुमचा स्वामींवर खूप म्हणजे खूप विश्वास असायला हवा. तर तुम्हाला माझा स्वामी संदेश आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हा स्वामींची गोष्ट पाठवा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वामी सदा सहाय्यते.